जवळजवळ 35 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे. तो लीक पेपरच्या संदर्भामध्ये याविषयी लोकसभेमध्ये गदारोळ सुरू आहे. लीडर ऑफ द ऑपोजिशन कडून राहुल गांधींकडून आणि संपूर्ण इंडिया अलायन्स कडून या प्रश्नावरती आवाज उठवण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात मोदी सरकार काही करते का याच्यावरती उत्तर नाही असं आहे. हात बदलेगा हालात हे सिद्ध होण्यासारखी परिस्थिती ऑक्टोबरमध्ये देशाची हालत जी वाईट आहे ती बदलण्याकरता हात काम करेल हे राहुल गांधींचं सांगणं आहे आणि निश्चितपणे तरुण त्यांना साथ देतील. नमस्कार, मी विश्वास उडगी. मॅक्स महाराष्ट्राच्या या विश्वासमत कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण जो विषय करणार आहोत तो लीक पेपरच्या संदर्भामध्ये, नीट असेल किंवा नेट असेल किंवा एमपीएससीचे पेपर्स असतील किंवा विविध राज्यांमधल्या स्पर्धा परीक्षांचे पेपर्स असतील, याविषयी लोकसभेमध्ये गदारोळ सुरू आहे. लीडर ऑफ द ऑपोजिशन कडून राहुल गांधींकडून आणि संपूर्ण इंडिया अलायन्स कडून या प्रश्नावरती आवाज उठवण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात मोदी सरकार काही करते का याच्यावरती उत्तर नाही असं आहे. आता राष्ट्रीय पातळीवरती हा प्रश्न उपस्थित झालाय. जवळजवळ 35 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे. कारण 35 लाख विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये बसतात. युपीएससी हे मुख्यतः नीट आहे. या संदर्भामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पेपर लीकच्या घटना घडलेल्या आहेत. आणि या ठिकाणी केंद्र सरकार विशेषतः जे नीटला जबाबदार आहे काही करताना दिसत नाहीये. किंबहुना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते. मोदी आणि शहांचं सरकार याला उत्तरच देत नाहीत. आपण बघूया की ही जी मध्यवर्ती संस्था जी आहे NTA, याचं नेतृत्व त्या प्रदीप जोशींकडे जे आहे, हे प्रदीप जोशी राष्ट्रीय संघाचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. संपूर्ण मध्य प्रदेश मधला घोटाळा हा व्यापा म्हणून जो गाजला गेला त्याच्यामध्ये अनेक खून पडलेत. भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणं आहेत आणि गेले 15-20 वर्ष सातत्याने हा प्रश्न आहे. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधल्या सरकारने या प्रदीप जोशी प्रणित जे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत आणि अनेक अर्थात हत्या झालेल्या आहेत, त्या सगळ्यात झाकून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. छत्तीसगडमध्ये हे ग्रस्त गेले, NTA आता ते प्रमुख झाले. या ठिकाणी जी भ्रष्टाचाराची प्रकरणे की श्रीमंतांसाठी पेपर लीक करणं, लाखो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी गुंतलेला आहे आणि तो भारतीय जनता पक्ष प्रणित राजकीय नेत्यांशी संबंधित आहे म्हणून त्याच्यावरती चौकशी होत नाही. पण नुकसान तरुणांचं होत आहे आणि या तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या नुकसानीमध्ये भारतीय जनता पक्षाला काही देणं घेणं नाही असं चित्र दिसतंय. आणि म्हणून राहुल गांधींनी की तुम्ही श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी हे पेपर लीकचे प्रकरण जे आहेत, श्रीमंतांसाठीच फक्त शिक्षण राहील काही या देशातल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना शिक्षण व्यापक होईल त्याकरता निष्पक्ष पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने या स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी तुम्ही काही कराल की नाही, चौकशी करा, संबंधितांना शिक्षा द्या. काही झालेलं नाहीये. बिहारमध्ये मात्र CBI प्रकरण आलेलं आहे. त्या ठिकाणी तेजस्वी यादवना गुन्हेगार धरण्यात वास्तविक त्यांचा काही संबंध नाही. पण ही भारतीय जनता पक्षाची एक पद्धती आहे की जेव्हा त्यांच्या अंगाशी शेकतं तेव्हा ते विरोधकांच्या अंगावरती हा प्रश्न ढकलतात आणि त्यांचा IT सेल हा त्या दृष्टीने काम करतो. राहुल गांधी या देशातल्या तमाम तरुणांचं दुःख दूर करण्याकरता सातत्याने भेटत आहेत. ते 24x7 लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत. केवळ पार्लमेंट सुरू झाल्यानंतरच लीडर ऑफ ऑपोजिशनचं काम असतं असं नव्हे. ते सततच कुठे ना कुठे जात असतात. हाथरसला ते गेले, त्या ठिकाणी जो अन्याय एका बाबाच्या अंधभक्तांमुळे जी चेंगराचेंगरी झाली आणि कित्येक जण जखमी झाले, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार काय करते किंवा केंद्र सरकार काय करतं असा प्रश्न आहे. त्याच पद्धतीने स्वतः राहुल गांधी त्या ठिकाणी गेले. जेव्हा रेल्वे स्टेशनवरती रेल्वे कामगारांचा प्रश्न निर्माण होतो त्याही ठिकाणी दिल्लीमध्ये राहुल गांधी गेले, भेटले. तरुणांचं दुःखाने जे काही दुःखाचे अनेक प्रश्न आहेत, ते रोजगाराचे प्रश्न आहेत, पेपर लीकशी संबंधित प्रश्न आहेत, त्याच्याशी ते समरस होऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत आणि काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला एक दिशा देण्याचा मुद्दा निर्माण करतायत. मजुरांचे प्रश्न प्रत्यक्ष वस्तीमध्ये जाऊन ते समजून घेतात. दिल्लीतल्या वस्त्यांमध्ये ते जाऊन मजुरांचे प्रश्न समजून घेत आहेत, वस्त्यांमधले प्रश्न समजून घेत आहेत.
कामगारांचे प्रश्न समजून घेत आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत, तरुणांचे प्रश्न समजून घेत आहेत. आणि त्याच्यावरती राहुल गांधींना ट्रोल करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्ष करतोय. वास्तविक प्रदीप जोशी सारखा मनुष्य जो एनटीएचा चीफ आहे, या माणसावरती कारवाई होण्याची गरज आहे. परंतु भारतीय जनता पक्षाची पद्धतीच ही आहे की विरोधकांनाच फक्त दोषी धरायचं आणि स्वकीय सगळे धुतल्या तांदळाचे आहेत, अशाच तऱ्हेने त्यांचा व्यवहार आहे. आणि 303 वरून 240 वर आल्यानंतर सुद्धा मोदी आणि शहा यांच्या कार्यपद्धतीमध्ये अजिबात फरक पडलेला नाहीये. आणि त्यामुळे एक वेंजन्स म्हणजे बदला घेण्याच्या वृत्तीने राष्ट्रीय संघ मोदींचा अजूनही वापर करतोय. त्यामुळे मोदींना हटवायचं, पण मोदी असेपर्यंत सगळी प्रकरणं झाकली जातील. ज्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय संघ एक्सपोज होण्याची शक्यता आहे, भारतीय जनता पक्षातले अनेक विविध राज्यांमधले लोक एक्सपोज होण्याची शक्यता आहे, ते पेपर लीकमध्ये आणि या भ्रष्टाचाराच्या प्रकारामध्ये. आणि म्हणून अजूनही मोदींची उपयुक्तता या भ्रष्टाचारांची प्रकरणं जी भाजप प्रणित आहेत, पेपर लीकशी संबंधित आहेत, ती झाकून टाकावी. अशासाठी त्यांना मोदी अजून काही काळ हवेत. किती काळ त्यांना हवेत हा प्रश्न येईल. पण ज्या तरुणांचं नुकसान होते त्या बाबतीत अखिलेश यादव त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हा प्रश्न 35 लाख तरुण आणि गुणिले 5 जर धरलं तर काही 1.5 ते 2 कोटी जनतेचा प्रश्न आहे. कारण एका घरामध्ये एक विद्यार्थी पेपर लीकमुळे जेव्हा त्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस संपूर्ण कुटुंब हे चिंतेत असतं. कारण तो त्या कुटुंबातला अशी एक अपेक्षा असते की आपला मुलगा UPSC मधून पास होईल आणि नंतर कुठेतरी IAS, IPS, IFS, IRS या पदांवरती जाऊन बसेल. पण पेपर लीक नंतर हे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची पाळी येते. त्यामुळे हा प्रश्न एक राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे. त्यामुळे अखिलेश यादव, राहुल गांधी, विरोधी पक्षातले नेते हे त्याच्यावरती एक चर्चेची मागणी करतायत, पण चर्चेची मागणी अजूनही मंजूर होत नाहीत. विविध पद्धतीने रस्त्यावरची आंदोलन चालू आहेत. त्यामुळे तरुणांच्या दुःखामध्ये आज इंडिया आघाडीचे हे सगळे नेते, होय तरुण नेते, समरस होत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाला याचं काहीही देणं घेणं नाही असं दिसते. आणि त्यामुळे ट्रोल कंपनीला पुढे करून या नेत्यांची बदनामी करणं किंवा चुकीच्या मार्गाने चुकीच्या गोष्टी सांगण्याचं काम चालू आहे. प्रश्न असा आहे, एक प्रदीप जोशी हे नाव समोर येत आहे. NTA ही संघटना जी या परीक्षांमध्ये एक मॉनिटरिंग करत असते, त्या संघटनेचा प्रमुख अनेक राज्यांमध्ये म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आता केंद्रस्थानी तोच कसा मनुष्य प्रमुख असू शकतो. पेपर लीक तिथूनच होत आहेत. त्यामुळे ज्याला म्हणतो ना, काही शेतच कुंपण खाते, कुंपण शेत खाते, अशा तऱ्हेचे जे काही मराठीमध्ये म्हण आहे, कुंपणच शेत खाते, या ठिकाणी पेपर लीक करण्याचं काम, भ्रष्टाचाराची प्रकरणं ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय संघाशी प्रणित जे प्रदीप जोशी आहेत हे करतायत. आणि त्यांची एक मोठीच्या मोठी टीम, ही टीमच अनेक राज्यांमधून ती गुन्हेगारांची साखळी आहे. पण भारतीय जनता पक्ष, त्याचे नेते हे अशा लोकांना संरक्षण देत आहेत. पर्यायाने ते स्वतःचं संरक्षण करतायत, कारण त्यांचे पण हात यात बरबटलेले आहेत. विरोधक जेव्हा मागणी करतात तेव्हा विरोधकांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न भाजपची ट्रोल कंपनी करते. आणि गोदी मीडिया कुठेही या गोष्टीला प्रसिद्धी पण देत नाही. पण वस्तुस्थिती आहे की व्यापक घोटाळा 15 ते 20 वर्ष आपण बघतो, ज्याच्यामध्ये संपूर्ण भारत हादरून गेला. परंतु आम्ही निवडून येतो एवढा एकाच कारणास्तव यांच्या अंगावरती भ्रष्टाचाराचे कोणतेही आज डाग नाहीयेत. पण अक्षरशः गुन्हेगारी तिथेच आहे, भ्रष्टाचार तिथेच आहे. आणि पेपर लीकच्या माध्यमातून आज तर राष्ट्रीय पातळीवरती हे सगळं एक्सपोज होते. कुठेतरी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या वतीने हा आवाज उठवण्यात येतोय. तो तरुणांचा आवाज आहे, विद्यार्थ्यांचा आवाज आहे. त्यांच्या दुःखाकरता एक मोठा आवाज लोकसभेचा आणि राज्यसभेचा व्यासपीठ हे वापरण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी करते. त्यामुळे खरं तर ते मोठं काम करतायत. पण हा आवाज इतका मोठा व्हायला पाहिजे की मोदी आणि शहा यांना चौकशी करणं भाग तरी पाडलं पाहिजे, किंवा ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करून एक चौकशी आयोग नेमणं हे तरी व्हायला पाहिजे. पाहूया, आता लोकसभेचं बजेट सेशन 23 तारखेला आहे. या 23 तारखेला सुद्धा पुन्हा एकदा हे प्रश्न संपतील असं नव्हे, तर संपूर्ण आर्थिक जगतामध्ये प्रचंड मोठी चर्चा होईल की कोणतं नवीन आर्थिक धोरण असेल, कशा पद्धतीने
टॅक्स रचना असेल, बजेटच्या दिशा काय असेल, अर्थात दिशा आपल्याला माहिती आहे, परंतु या देशातल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना रोजगार मिळेल की नाही, शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी मिळतील की नाही, याकरता त्यांचं दुःख पुसलं जाईल की नाही, या दृष्टीने राहुल गांधी ज्या पद्धतीने काम करतायत, ट्रोल करणारे हरतील, राहुल गांधी जिंकतील, अशा तऱ्हेने राहुल गांधीचं वर्तन आहे. आणि म्हणून गुजरातमध्ये त्यांनी जाऊन सांगितलं की आम्ही अयोध्येत तुम्हाला हरवलेलं आहे, आम्ही तुम्हाला तुमच्या गुजरातमध्ये आम्ही हरवू, कारण का हा गुजरात महात्मा गांधीचा गुजरात आहे, हा गुजरात काँग्रेसचं हेडक्वार्टर आहे, इथून तुमच्या पराजयाला नव्याने सुरुवात होईल. ही गोष्ट राहुल गांधींनी 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष गुजरातच्या निवडणुकीला अजून आहे, पण आमचं ऑफिस तोडलं, आता तुमचं सरकार आम्ही तोडू, या पद्धतीने राहुल गांधींनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना इशारा दिलाय. हा इशारा अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत आक्रमक आहे की अयोध्येमध्ये आमचा विरोधकांचा मनुष्य निवडून आलेला आहे, रामाचा आशीर्वाद तुम्हाला नाहीये, आम्हाला आहे, आमचं ऑफिस तुम्ही गुजरातमध्ये तोडलं. त्या ठिकाणी सगळ्या तरुणांसमोर राहुल गांधींनी हा एक इशारा दिलाय, तुम्ही आमचं ऑफिस तोडलं, आम्ही तुमचं सरकार तोडू, लवकरच तुम्ही बघाल, हे आव्हान त्यांनी दिलं. आता पेपर लीकचा प्रश्न, तरुणांचं दुःख पुसण्याचा प्रश्न, त्यांना भविष्य घडवण्याचा प्रश्न, या ठिकाणी राहुल गांधी जे करतायत ते अर्थातच त्यांना पुढच्या त्यांच्या यशामध्ये नक्कीच तरुण इंडिया अलायन्सला आणि राहुल गांधींना साथ देतील. आणि हात बदलेगा हालात ही त्यांची जी घोषणा आहे, त्या ठिकाणी हात बदलेगा हालात हे सिद्ध होण्यासारखी परिस्थिती हरियाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये आणि अर्थात झारखंडमध्ये आहे. ऑक्टोबरमध्ये तरुणांच्या मदतीने, विद्यार्थ्यांच्या मदतीने देशाची हालत जी वाईट आहे ती बदलण्याकरता हात काम करेल, हे राहुल गांधींचं सांगणं आहे. आणि निश्चितपणे तरुण त्यांना साथ देतील. धन्यवाद. मी इथेच थांबतो. हा जो व्हिडिओ आहे हा आपण शेअर करावा, मॅक्स महाराष्ट्राचे आपण सबस्क्रायबर व्हावे ही नम्र विनंती. धन्यवाद.